सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोलीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शेतकऱ्यांनी आंदोलन केले। बिबट्याचे हल्ले आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आंदोलन केले। मनसेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सह्याद्री प्रकल्पात जाऊन धरणं आंदोलन केलेलं आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात उष्णतेनं कळस गाठलेला आहे। तापमानाचा पारा तब्बल 42°C पोहोचला असून नागरिक हैराण झालेत। या प्रचंड उष्णतेची चाचणी घेण्यासाठी नागरिकांनी चक्क तापलेल्या डांबरी रस्त्यावर आमलेट तयार करण्याचा प्रयत्न केला। वाढत्या उन्हामुळे सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणात पाणीसाठ्यात घट झाली। सध्या या धरणात 41.49 इतका पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.5 TMC पाणीसाठा अधिक असला तरी तालुक्यात पाणी टंचाईची झळा जाणवत आहे। तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 22 पाझर तलाव कोरडे पडले आहेत। येवला शहरासह परिसरात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी पातळीत झपाट्यानं घट झाली। वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं गंगासागर तलावाच्या पाणी पातळीत घट झाली। त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोलीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। बिबट्याचे हल्ले आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून मनसेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सह्याद्री प्रकल्पात जाऊन धरणं आंदोलन केलं।